नमस्कार, मी प्रोफेसर उज्ज्वला भोर, मराठी विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ प्रभात। आपण मागील काही तासांपासून TYBA या वर्गाच्या पेपर क्रमांक 4 म्हणजेच भाषा विज्ञान या पेपरच्या अंतर्गत येणाऱ्या विविध घटकांना समजावून घेत आहोत। मागच्या तासाला स्वनिम विचार हे तिसरे प्रकरण पाहताना आपण स्वन, स्वनिम, स्वनांतर अशा ज्या एकमेकांची निगडीत संकल्पना आहे त्या आपण पाहिलेल्या आहे। तिथे आपण स्वनिम पाहिलेला आहे। स्वनिम ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे, पण ही संकल्पना समजून घेताना आपल्याला हेही लक्षात आलेलं आहे की ही संकल्पना ही एक काल्पनिक संकल्पना आहे। म्हणजे आपल्याला मनाच्या पातळीवर किंवा आपल्या बुद्धीच्या साहाय्याने आपल्याला फक्त ती समजून घेता येते, ती स्वतंत्र खुणेच्या द्वारे किंवा स्वतंत्र आकृतीच्या द्वारे दाखविता येत नाही। कारण तिला अशी स्वतःची म्हणून स्वतंत्र आकृती नाही, तिला स्वतःचं स्वतंत्र म्हणून आकार किंवा खूण किंवा चिन्ह नाही। मग अशा या स्वनिमाला आपल्याला ठरवावं लागतं, समजून घ्यावं लागतं। साहजिकच या स्वनिमाला ठरविताना काही एक निश्चित भूमिका, काही एक ज्याला आपण तत्व म्हणतो, ती तत्व सुद्धा निश्चित करावी लागतात। कारण मी अनेक वेळा हे सांगते आहे की भाषा विज्ञान हे विज्ञान आहे आणि विज्ञानामध्ये कुठलीही गोष्ट नियमाविरहित होत नाही। काही नियम हे वेगळे असले तरी त्याला सुद्धा अपवादात्मक नियम असं म्हटलं जातं। म्हणजेच थोडक्यात विज्ञान हे नियमांनुसार चालत असतं। साहजिकच जेव्हा आपण एखाद्या बाबीला स्वनिम म्हणतो किंवा स्वनिम अशी संकल्पना आपण म्हणतो, तेव्हा हे स्वनिम नेमकं कशाला म्हणायचं, कशावरून हा अमुक स्वनिम आहे किंवा कशावरून हा अमुक स्वन आहे। म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण मागच्या तासाला उदाहरणादाखल घेतलेलं ग, मग ग हा नेमका स्वन की स्वनिम, ग हा स्वन कधी असतो आणि स्वनिम कधी असतो हे आपल्याला नीट समजायचं असेल तर साहजिकच स्वनिम ठरवण्यामागची काही तत्व म्हणजेच नियम आपल्याला लक्षात घ्यावे लागतात। मग असे नियम शोधण्याचा प्रयत्न भाषाशास्त्रज्ञांनी केलेला आपल्याला दिसतो आणि त्यावरून त्यांनी असं लक्षात घेतलेलं दिसतं किंवा असं म्हणजे शोधलेलं आपल्याला दिसतं की एखादा स्वनिम ठरवायचा असेल, म्हणजे स्वन आणि स्वनिम याच्यामधला भेद आपल्याला दाखवायचा असेल आणि स्वनिम हा स्वतंत्रपणाने आपल्याला एखाद्या भाषेमधले स्वनिम ठरवायचे असतील तर त्या स्वनाचा भाषेमध्ये म्हणजेच शब्दांमध्ये वापर कसा होतो, विनियोग कसा होतो। म्हणजेच काय, म्हणजे एखादा स्वन शब्दाच्या सुरुवातीला आला, मध्ये आला, शेवटी आला तर त्याचा उच्चार बदलतो का, बदलत असेल तो कसा बदलतो। तो शब्दामध्ये जसा सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी आल्यानंतर त्याच्यामध्ये काही परिवर्तन दिसू शकतं, तसं तो कोणत्या अक्षरांच्या म्हणजे कोणत्या स्वनांच्या शेजारी आला म्हणजे त्याचं काही रूप दिसू शकतं। तर या सगळ्या शोधातून मग त्याचे काही असे निश्चित रूप म्हणजे ज्याला आपण नियम म्हणतो ते नियम ठरवता येतात आणि मग त्या म्हणजे वेगवेगळ्या शब्दांमध्ये म्हणजेच भाषेमध्ये एखादा स्वन हा कसा वापरला जातो किंवा तो कशा पद्धतीने तिथं म्हणजे स्थानापन्न होताना त्याच्यामध्ये काय काय बदल होतात हे लक्षात घेऊन त्याला स्वनिम म्हणायचं की स्वन म्हणायचं की स्वनांतर म्हणायचं हे ठरवता येऊ शकतं। म्हणजेच थोडक्यात स्वनिमाच्या किंवा स्वनाच्या भाषेमधल्या वापराच्या द्वारे स्वनिमाला निश्चित करता येऊ शकतं किंवा त्या भाषेमधले स्वनिम ठरवता येऊ शकतात। आणि म्हणूनच यालाच म्हटलं जातं स्वनिम तत्व। म्हणजेच काय तर स्वन विनियोग, म्हणजे एखादा स्वन भाषेमध्ये कसा वापरला जातो, तो वापरला जाताना त्याच्यामध्ये कोणकोणते बदल होतात, अमुक बदल नेमके कोणत्या वेळी होतात, अमुक बदल नेमके कोणत्या स्वनाच्या शेजारी आल्यानंतर होतात किंवा अमुक बदल तो स्वन सुरुवातीला, मध्ये, शेवटी आल्यानंतर होतात का। तर अशा विविध गोष्टींचं निरीक्षण करून मग अमुक एक स्वनच म्हणजे आहे की स्वनिम आहे की स्वनांतर आहे हे ठरवता येतं। म्हणजेच प्रत्यक्ष भाषेमध्ये तो स्वन जेव्हा वापरला जातो त्याचा वापर कसा आहे किंवा त्याचा वापर होताना कोणते बदल होतात, म्हणजेच विनियोग होताना त्या स्वनामध्ये कोणते बदल होतात, कोणते परिवर्तन दिसून येतात, याच्यावरून स्वनिमाला निश्चित करता येऊ शकतं
किंवा त्या भाषेमधले स्वन ठरवता येतात आणि म्हणून त्या स्वनिमाच्या तत्वाला म्हटलं जातं स्वन विनियोग. मग हा स्वन विनियोग किती प्रकारचा असल्याचं भाषाशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. तर इथे मी दिल्याप्रमाणे 3 प्रकारचा हा स्वन विनियोग होताना आपल्याला दिसतो. म्हणजे भाषेमध्ये स्वनांचा विनियोग किंवा वापर हा 3 प्रकारे होताना दिसतो आणि त्यावरून कशाला स्वन म्हणायचं, कशाला स्वनिम म्हणायचं, कशाला स्वनांतर म्हणायचं हे ठरवता येऊ शकतं, हे निश्चित करता येऊ शकतं. म्हणजेच स्वनिम भाषेमधले स्वनिम हे ठरवता येऊ शकतात. आणि म्हणून ही जे काही विनियोगाची ही जी काही 3 प्रकार आहे ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. मग पहिला प्रकार जो आहे तो म्हटला जातो वैधर्म्ययुक्त विनियोग. आता वैधर्म्ययुक्त विनियोग म्हणजे काय, तर बघा की जेव्हा एखादा शब्द म्हणजे भाषेमधला एखादा शब्द, आपण मराठी भाषेची उदाहरणं घेतो आहोत कारण आपण मराठी भाषेचा अभ्यास करतो आहोत आणि शिवाय मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे आपल्याला ते सहज समजू शकतं. म्हणून आपण अधिक म्हणजे प्रमाणात हे मराठी शब्दांची किंवा मराठी भाषेतली आपण उदाहरणं घेतोय. मग आता बघा की आपल्या मराठी भाषेमध्ये आपण काही शब्द जर आपण घेतले तर आपल्याला असं लक्षात येतं की एक स्वन वगळता म्हणजे एक स्वन जर सोडला तर बाकीचे सगळे स्वन की ज्याला स्वनिक परिसर असं म्हटलं जातं, म्हणजे भाषा विज्ञानामध्ये त्याला स्वनिक परिसर असं म्हटलं जातं. तर हा स्वनिक परिसर सारखा असतो. बघा, जेव्हा एखाद्या शब्दामध्ये किंवा एखाद्या भाषेमध्ये स्वनिक परिसर म्हणजेच शब्दामधले इतर सर्व स्वन हे सारखे असतात, फक्त म्हणजे एक स्वन भिन्न असतो आणि त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ सुद्धा भिन्न होतो. म्हणजेच बाकीचे सगळे स्वन सारखे पण एक स्वन फक्त वेगळा आणि त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. त्यामुळे साहजिकच इतर स्वन म्हणजे सगळा बाकीचा परिसर सारखा असला तरी केवळ त्या एका स्वनामुळे त्या शब्दाचा अर्थ जर बदलत असेल तर आपल्याला साहजिकच ते जे काही एक भिन्न करणारे म्हणजे भिन्न अर्थ करणारे किंवा शब्दाला भिन्न ठरवणारे असे ते एकमेव जे स्वन असतात ते वेगवेगळे स्वन तर असतातच, परंतु त्याचबरोबर त्यामुळे ते वेगवेगळे म्हणजे स्वनिम आहे हे सुद्धा आपल्याला म्हणजे लक्षात येतं किंवा आपल्याला म्हणावं लागतं. मग इथे उदाहरण म्हणून आपण दिलेलं आहे बघा, म्हणजे काटा आणि घाटा असे 2 शब्द मी उदाहरणादाखल घेतलेले आहे. याच पद्धतीने तुम्ही आणखीन वाटा, बाटा किंवा घाटा तर आपण घेतलेलाच आहे, म्हणजे वाटा, बाटा, साठा असे अनेक शब्द घेऊ शकतो. मग इथे मी उदाहरणादाखल 2 शब्द घेतलेले आहे, काटा आणि घाटा. मग काटा हा शब्द कसा बनलेला आहे, क अधिक आ अधिक ट अधिक आ, म्हणजे वाटा शब्द सुद्धा या पद्धतीने आपण घेऊ शकतो किंवा आणखीन मी सांगितले. तर इथे काटा क अधिक आ अधिक ट अधिक आ. याच पद्धतीने घाटा घ अधिक आ अधिक ट अधिक आ. म्हणजे काटा आणि घाटा हे दोन्ही शब्द जर आपण पाहिले तर या दोन्ही शब्दांमध्ये फक्त फरक कुठे आहे, तर सुरुवातीला इथे क आलेला आहे काटामध्ये आणि घाटामध्ये घ आलेला आहे, पण बाकीचे सगळे स्वन हे सारखे म्हणजे स्वनिक परिसर ज्याला आपण म्हणतो तो सारखा आहे. म्हणजे इथे आ ट आ, इथे सुद्धा आ ट आ. अशा पद्धतीने इतर स्वन किंवा तो परिसर हा दोन्हींमध्येही सारखा आहे आणि त्यामुळे बघा की या परिसरामध्ये म्हणजे हा क इकडच्या परिसरामध्ये म्हणजे या आ ट आच्या शेजारी निला तर लगेच काय होतं, त्या शब्दाचं रूप बदलतं, म्हणजे तो घाटाऐवजी काटा होतो कारण हा क तिकडे नेला. त्याच पद्धतीने हा घ इकडे आणला की लगेच या काटाचं काय होतं, घाटा होतं. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येतं की स्वनिक परिसर म्हणजे इतर म्हणजे स्वन हे सारखे असले तरी केवळ एका स्वनामुळे एका स्वनाची अदलाबदल केली म्हणजे हा घ इकडच्या परिसरात आणला आणि हा क इकडच्या परिसरात आणला, परिसर बदलला स्वनांचा की लगेच शब्दांचा अर्थ बदलतो, कारण हा घाटा मग इकडे होईल आणि हा काटा हा इकडे होईल. म्हणजे या पद्धतीने म्हणजे जेव्हा स्वनिक परिसर सारखा असतो आणि स्वन मात्र भिन्न असतात, मात्र त्या स्वनिक परिसरामध्ये या 2 स्वनांची अदलाबदल होऊ शकते.
बघा, कारण काही बिघडत नाही. घ इकडे आणला आणि क तिकडे आणला तरी काही बिघडत नाही, कारण आपले काटा आणि घाटा हे शब्द तसेच राहतात. अर्थात घाटाच्या ऐवजी क इकडे आणला तर त्याचं काटा होतं, त्यामुळे अर्थही बदलतो. तिकडचा घ इकडे आणला, तिकडे काटाऐवजी मग घाटा होईल, साहजिकच या शब्दाचा अर्थ बदलेल. म्हणजे अर्थ बदलतो, पण दोन्ही एकमेकाच्या परिसरामध्ये येऊ शकतात, म्हणजे ही आदला बदल आपण करू शकतो. आणि म्हणून याच पद्धतीने आपण म्हणजे या काटा घाटाऐवजी मग वाटा, साठा, टाटा अशा पद्धतीचे आणखीन शब्द आपण निर्माण करू शकतो, किंवा मग त्या परिसरामध्ये आपण तो म्हणजे व ट वगैरे हे आपण म्हणजे आणू शकतो. तर पण याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की स्वनिक परिसर सारखा असला तरी ते स्वन बदलले की लगेच काय होतंय, अर्थ बदलतोय, शब्दांचा अर्थ बदलतोय. म्हणजे शब्दांना वैधर्म्य म्हणजे वेगळं केलं जातंय. कशामुळे वेगळं केलं जातंय? खरं तर बाकीचे स्वन सारखे आहेत तिन्ही पण केवळ हा सुरुवातीचा क आणि हा सुरुवातीचा घ या दोन स्वनांमुळे या शब्दांना काय केलं जातंय, वेगळं केलं जातंय. दोन शब्द वेगळे ठरतात. बाकीचे सगळे स्वन सारखे असताना सुद्धा केवळ एका स्वनामुळे ते दोन शब्द वेगळे ठरतात. दोन किंवा अधिक या पद्धतीने म्हणू शकू आपण. म्हणजे जशी मी उदाहरणं दिली, वाटा, बाटा, टाटा वगैरे, तर या पद्धतीने म्हणजे केवळ एका स्वनामुळे जर हे सगळे शब्द असे वेगवेगळे ठरत असतील तर तो विनियोग कसा आहे, वैधर्म्ययुक्त विनियोग आहे. म्हणजे त्या स्वनाच्या त्या वापरामुळे त्या शब्दांचा बाकीचा परिसर म्हणजे बाकीचे स्वन सारखे असून सुद्धा ते शब्द वेगवेगळ्या अर्थाचे झालेले आहे, वेगवेगळे झालेले आहे. का वेगवेगळे झाले? तर विनियोगामुळे. कुणाच्या विनियोगामुळे? तर या एका स्वनाच्या विनियोगामुळे. आणि त्यामुळे साहजिकच क घ हे जसे स्वन आहे तसेच ते काय आहे, स्वनिम सुद्धा आहे. कारण इथे परिसर सारखा आहे परंतु अर्थ बदललेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे काटा यासारखे जे शब्द आहे की ज्याच्यामध्ये कच वापरलेला आहे आणि बाकीचा परिसर अशाच पद्धतीने आहे, त्यांचा एक गट आपण करू शकतो, कारण उच्चार दृष्ट्या ते सारखे आहे आणि त्यामुळे त्याला आपण क स्वनिम असं म्हणू शकतो. जसं क स्वन म्हणू शकतो तसं क ची जी वेगवेगळी उच्चारण रूपं आपल्याला मिळतील, 1 2 3 4 मागच्या तासाला आपण पाहिल्याप्रमाणे, त्या पद्धतीने एक म्हणजे असा गट करून समूह करून त्याला क1 क2 क3 या पद्धतीने स्वनिम म्हणून आपण त्याला ठरवू शकतो. याच पद्धतीने घच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल. म्हणजे वैधर्म्ययुक्त विनियोगामुळे म्हणजे एखाद्या स्वनाच्या वापरामुळे जर शब्दांचे अर्थ बदलत असतील किंवा शब्द बाकीचा परिसर बाकीचे स्वन सारखे असून सुद्धा वेगळे ठरत असतील तर त्याला म्हणजे वेगळा स्वतंत्र स्वनिम म्हटलं जातं. आणि म्हणून इथे क आणि घ हे जसे स्वन आहे तसे या शब्दांमध्ये हे स्वतंत्र स्वनिम सुद्धा आहे, हे आपल्याला इथे ठरवता येतं, निश्चित करता येतं. आता जसा असं शब्दांना वेगळं ठरवण्यावरून आपल्याला स्वनिम समजून घेता येऊ शकतात, तसं दुसऱ्या प्रकारचा एक वापर आपल्याला स्वनिमाचा लक्षात घ्यावा लागतो. त्यावरून आपल्याला काय ठरवता येतं ते आपल्याला लक्षात येईल. मग दुसरा प्रकार आहे तो पूरक विनियोग. पूरक विनियोग म्हणजे काय बघा, की जेव्हा स्वनांमध्ये साम्य असतं पण परिसर मात्र भिन्न असतो. म्हणजे याच्या उलट परिस्थिती आहे. इथे काय होतं, एक स्वन वेगळा होता, बाकीचा परिसर म्हणजेच बाकीचे स्वन सारखे होते. इथं मात्र त्याच्या उलट आहे. एक म्हणजे जो स्वन आहे तो म्हणजे सारखा आहे, बाकीचा परिसर मात्र भिन्न आहे. आणि मग म्हणजे त्यामुळे साहजिकच त्या शब्दांचे अर्थ सुद्धा वेगवेगळे आहे. मग किंवा म्हणजे स्वन सारखे असूनही ते मात्र एकमेकाच्या परिसरात येत नाही किंवा त्यांना एकमेकाच्या परिसरात वापरता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी इथे शब्द दिलेले आहे बघा, गुलाम, बाग, नागपूर. आता इथे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे की एखादा स्वन शब्दाच्या मध्ये, सुरुवातीला, शेवटी कसा वापरला जातो
तो वापरला जाण्यामुळे त्याचा उच्चार कसा होतो, किंवा आणखीन इतर स्वनांच्या शेजारी म्हणजेच कोणत्या स्वनिक परिसरामध्ये तो येतो त्यावरून त्याचा उच्चार कसा होतो हे लक्षात घेऊन स्वनिम ठरवता येतात. मग त्या पद्धतीने इथे बघा गुलाममध्ये ग आलेला आहे तो प्रारंभी, शब्दाच्या प्रारंभी आलेला आहे, ज्याला आपण अग्रस्थानी असं म्हणू शकतो. नंतर बागमध्ये ग आलेला आहे तो शेवटी आलेला आहे, म्हणजे आपण त्याला म्हणजे पश्चभागी म्हणू शकतो. नागपूरमध्ये ग आलेला आहे तो मध्ये आलेला आहे, म्हणजे मध्यभागी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तिन्ही गच आहे. इथे जसं आपण म्हटलं स्वनसाम्य, म्हणजे या तिन्ही शब्दांमध्ये गच आहे, म्हणजे स्वनिकदृष्ट्या साम्य आहे, म्हणजे स्वन म्हणून ते एकच आहे, पण त्यांचा बाकीचा परिसर कसा आहे, भिन्न आहे. म्हणजे बघा गुलाममधल्या म्हणजे हा जो ग आहे या गच्या बाकीचं म्हणजे हा एक ग जर सोडला तर बाकीचे स्वन कसे आहे तर गुलाम शब्दाची आपण फोड केली की आपल्याला लक्षात येईल ग अधिक उ अधिक ल अधिक आ अधिक म अधिक अ. तर बागमध्ये कसं आहे ब अधिक आ अधिक ग अधिक अ. नागपूरमध्ये कसं आहे न अधिक आ अधिक ग अधिक अ अधिक प अधिक उ अधिक र अधिक अ. म्हणजे इतर स्वन जर आपण पाहिले तर सगळे स्वन या तिन्ही शब्दांमध्ये वेगवेगळे आहे, म्हणजेच तो परिसर प्रत्येक शब्दामध्ये परिसर वेगवेगळा आहे. आणि त्यामुळे हे तिन्ही गच असले तरी गुलाममधला ग म्हणजेच आपण इथे म्हटलंय तो काय आहे तर अग्रस्थानी आहे. अग्रस्थानी असल्यामुळे हा ग कसा उच्चारला जातो तर तालव्य उच्चारला जातो, म्हणजे जीभ टाळूकडे जाऊन उच्चारला जातो. पण हाच ग उचलून बागमध्ये टाकायचा म्हटला तो तालव्यच उच्चारला जाणार नाही. कारण का, कारण त्याची जागा बदलली. अग्रस्थानी होता तो पश्चस्थानी आणला. किंवा हा बागमधला ग उचलून आपण नागपूरमध्ये जर वापरायला लागलो तर तिथे त्याचं उच्चारण बदललेलं असेल, कारण तो तिथं काय आहे मध्यस्थानी आहे. म्हणजेच थोडक्यात स्वन जरी सारखे असले पण ते भिन्न परिसरामध्ये जेव्हा जातात, एकच स्वन जेव्हा भिन्न परिसरामध्ये वापरला जातो म्हणजेच वेगवेगळ्या स्वनांच्या शेजारी तो वापरला जातो आणि त्याचबरोबर तो कुठे वापरला जातो म्हणजे अग्रस्थानी, मध्यस्थानी की पश्चस्थानी, तर याच्यावरून त्याचं उच्चारण बदलतं. म्हणून मी आत्ता सांगितलं की गुलाममधला ग अग्रस्थानी आलेला आहे त्यामुळे तो तालव्य उच्चारला जातो. बागमधला ग पश्चस्थानी म्हणजे शेवटी आलेला आहे त्यामुळे तो स्फोटहीन उच्चारला जातो. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे एखादा स्वन कसा उच्चारला जातो हे कशावर अवलंबून आहे तर तो स्वन कुठे वापरला, शब्दामध्ये सुरुवातीला की मध्ये की शेवटी, त्याचबरोबर तो कोणत्या स्वनांच्या शेजारी म्हणजे कोणत्या परिसरात वापरला, त्याच्यावरून त्या स्वनाची म्हणजे वेगवेगळी उच्चारणं ठरत असतात. म्हणजेच काय, म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की त्या स्वनाची स्वनी म्हणून ज्याला म्हणू आपण किंवा त्या स्वनाची वेगवेगळी रूपं ती ठरत असतात. मग त्यामुळे साहजिकच म्हणजे ही गुलाम, बाग, ग, नागपूर या तिन्हींमध्ये गच असला तरी तो ग म्हणजे एका ग ची अनेक वेगवेगळी रूपं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि आपण काल पाहिल्याप्रमाणे जेव्हा एकाच स्वनाची वेगवेगळ्या शब्दांमधून वेगवेगळी उच्चारण रूपं आपल्याला दिसतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं तर त्याला स्वनांतर म्हटलं जातं. मग इथे आपल्याला ठरवता येतं की ही काय आहे स्वनांतर आहे. म्हणजे पूरक विनियोगावरून आपल्याला एखाद्या स्वनाची किंवा स्वनिमाची काय ठरवता येतात, स्वनांतर ठरवता येतात किंवा स्वनांतर समजतात. कारण आपल्याला हे लक्षात येतं की गुलाममधल्या ग आणि बागमधला ग किंवा नागपूरमधला ग तिन्ही गच असले तरी त्यांच्यामध्ये काय आहे अंतर आहे, स्वनांतर. त्यांच्यामध्ये अंतर आहे. ते वरवर पाहता आपल्याला एकच स्वन दिसतो आहे ग, पण त्या ग या स्वनामध्ये मात्र अंतर आहे. कारण गुलाममधला ग हा तालव्य ग आहे, बागमधला ग हा स्फोटहीन ग आहे, त्याच पद्धतीने नागपूरमधला ग हा वेगळ्या उच्चारणाचा आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की ते तिन्ही ग असले तरी ते तिन्ही ग सारखे नाही. उच्चारदृष्ट्या ते वेगवेगळे आहे आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागतं की गुलाममधला ग, बागमधला ग, नागपूरमधला ग ही सगळी काय आहे ग
या स्वनाची काय आहे ती स्वनांतर आहे. म्हणजे इथे आपल्याला स्वनांतर ठरवता येतात आणि स्वनांतरावरून आपल्याला साहजिकच स्वनिम ठरवता येतो. कारण आपण असं बघितलंय की जेव्हा स्वनांतर आपण लक्षात घेतो त्या स्वनांतरामध्ये सारखा उच्चार असणारे जे स्वन किंवा सारखा उच्चार असणाऱ्या स्वनांतरामधला तो स्वन त्यांचा समूह म्हणजे काय असतो तर स्वनिम असतो. म्हणजे या स्वनांतर आपल्याला ठरवता येतात आणि स्वनांतरावरून साहजिकच आपल्याला स्वनिम सुद्धा निश्चित करता येतात, स्वनिम सुद्धा आपल्याला ठरवता येतात. आणि म्हणून म्हणजे इथे पूरक विनियोग हा सुद्धा स्वनिम ठरविण्याला किंवा स्वनिम निश्चितीचं तत्व म्हणून भाषा वैज्ञानिकांनी सांगितलेलं आपल्याला दिसतं. तर या पद्धतीने म्हणजे वैधर्म्ययुक्त विनियोगाच्या उलट स्थिती पूरक विनियोगामध्ये असते असं आपण म्हणू. कारण इथे स्वन वेगवेगळा असतो, बाकीचे परिसर म्हणजे बाकीचे स्वन सारखेच असतात आणि तरीही केवळ त्या एका स्वनामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. इथे त्याच्या उलट आहे. एक स्वन हा सगळ्या शब्दांमध्ये सारखा असतो पण बाकीचा परिसर भिन्न असतो, त्यामुळे ते शब्द सुद्धा भिन्न अर्थाचे असतात. परंतु असं असताना सुद्धा तो स्वन एकच सगळ्या शब्दांमध्ये वापरला गेला असल्यामुळे आपल्याला स्वन एक पण त्या स्वनाचं रूप वेगवेगळी म्हणजे उच्चार वेगवेगळे हे लक्षात येतं आणि त्यामुळे तिथं आपल्याला त्या स्वनाची स्वनांतर म्हणावी लागतात. तर शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे मुक्त किंवा स्वच्छंद विनियोग. मुक्त किंवा स्वच्छंद विनियोग म्हणजे त्याला पाहिजे तसं तो म्हणजे आपल्याला किंवा भाषेमध्ये पाहिजे तसा तो वापरला जातो. मग कसा बघा की इथं मी असं म्हटलंय की स्वन सारखे असतात म्हणजे पूरक विनियोगासारखंच. म्हणजे सगळ्या शब्दांमध्ये जो एक स्वन आपण म्हणू कुठलाही एक तो कसा असतो सारखा असतो. परिसर सुद्धा मात्र एक असतो. इथं परिसर भिन्न आहे. इथे नीट लक्षात घ्या की परिसर मात्र भिन्न असतो. म्हणजे या दोन्हींचं मिश्रण आपण म्हणू वाटलं तर असं या काहीसं या स्वच्छंद विनियोगामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण इथे पूरक विनियोगासारखे स्वन सारखे आहे परंतु परिसर मात्र इथल्यासारखा भिन्न नाही. तर वैधर्म्ययुक्त विनियोगासारखा परिसर एक आहे आणि असं असताना सुद्धा मात्र अर्थ भिन्न होत नाही. वैधर्म्ययुक्त विनियोगामध्ये केवळ त्या एका स्वनामुळे अर्थ भिन्न होत होते शब्दांचे, इथे तसं होत नाही. उदाहरणार्थ बघा, इथे मी शब्द दिलेले आहे सीताफळ सीताफळ किंवा नाशिक नाशिक किंवा राजा राजा, आहे की नाही. आता इथे आपल्याला फोड केल्यानंतर लक्षात येईल इथे काय आहे स अधिक ई अधिक त अधिक आ अधिक फ अधिक अ अधिक ळ अधिक अ. इथे काय आहे फक्त स च्या ऐवजी श आलेला आहे. बाकीचा सगळा परिसर म्हणजे बाकीचे सगळे स्वन हे कसे आहे सारखे आहे. फरक फक्त एका स्वनाचा आहे कोणता स आणि श. त्याच पद्धतीने नाशिक आणि नाशिक याच्यामध्ये म्हणताना सुद्धा की इथे सुद्धा फक्त एका स्वनाचा फरक आहे स आणि श. इथे हा स आणि हा श अग्रस्थानी आलेले आहे, इथे मध्यस्थानी आलेले आहे. त्याच पद्धतीने राजा आणि राजा इथे सुद्धा एक जो आहे तो ज आणि ज म्हणजे जला य जोडलेला आहे. इथे एवढा म्हणजे फरक आहे, बाकीचा सगळा म्हणजे परिसर हा सारखा आहे. म्हणजे असं असताना सुद्धा हे स्वन वेगळे आहे, स वेगळा आहे श वेगळा आहे. असं असताना सुद्धा अर्थ शब्दांचा मात्र बदललेला नाही. म्हणजे इथे स्वन वेगळे असून सुद्धा अर्थ बदललेला नाही. त्यामुळे इथे स्वनांचा विनियोग हा कसा झालेला आहे तर पूरक विनियोग झालेला आहे. कारण हा स या शच्या परिसरामध्ये येऊ शकतो. म्हणजे या शच्या या म्हणजे जे बाकीचे इतर स्वन आहे त्यांच्या शेजारी स येतो आणि त्यांच्या शेजारी म्हणजे इकडचा श इकडे सुद्धा येऊ शकतो, पण तरी काही फरक पडत नाही, अर्थ बदलत नाही. आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागतं की इथे स्वन वेगवेगळे आहे पण तरीही त्यांचा विनियोग म्हणजे त्यांचा वापर हा कसा आहे वेगवेगळा नाही. तर तो मुक्त आहे. म्हणजे ज्याला वाटतं सीताफळ म्हणायचं तो सीताफळ म्हणू शकतो, ज्याला वाटतं सीताफळ म्हणायचं तो सीताफळ म्हणू शकतो, ज्याला वाटतं नाशिक म्हणायचं तो नाशिक म्हणू शकतो, ज्याला वाटतं नाशिक म्हणायचं तो नाशिक म्हणू शकतो. म्हणजे उच्चारण वेगवेगळं आहे, स्वनच वेगवेगळे आहे
आणि असं असताना सुद्धा मात्र म्हणजे त्या अर्थामध्ये किंवा त्या शब्दांमध्ये फरक पडत नाही. म्हणजे इथे स्वन किंवा स्वनिम हा मुक्तपणाने वापरला जातो, पण ते दोन वेगवेगळे स्वन आहे, पण त्यांचं स्वनिमदृष्ट्या जर पाहिलं तर स्वनिमदृष्ट्या ते दोन वेगळे म्हणता येत नाही. इथे तरी आपल्याला असा विनियोग जेव्हा होतो, असा वापर जेव्हा होतो, तेव्हा ते दोन वेगळे स्वनिम आहे असं म्हणता येत नाही. कारण का? कारण दिसताना ते दोन स्वतंत्र स्वन दिसत असले तरी त्याच्यामुळे अर्थ बदलत नाही. कारण आपण बघितलंय वैधर्म्ययुक्त विनियोग म्हणजे जर दोन स्वन दोन शब्दांना वेगळं ठरवत असतील, भिन्न अर्थाचं ठरवत असतील, तरच तिथे ते दोन स्वतंत्र स्वनिम मानता येतात. इथे तसं होत नाही. इथे स्वन दोन दिसतात ते आपल्याला, पण त्यांचा वापर जेव्हा होतो तेव्हा तो वापर त्या शब्दांना भिन्न अर्थाचे ठरवत नाही. सीताफळ म्हटलं काय आणि सीताफळ म्हटलं काय सारखंच, काही अर्थाचा फरक होत नाही. म्हणजे इथे स्वन दोन असून सुद्धा अर्थाचा फरक होत नाही. आणि त्यामुळे इथे आपल्याला हे दोन स्वन हे एक म्हणजे सारखेच स्वनिम आपल्याला म्हणावे लागतात. इथं एकच स्वनिम आपल्याला म्हणावा लागतो. म्हणजे या पद्धतीने जेव्हा म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की स्वनिमाला वेगवेगळं आपल्याला कधी ठरवता येतं, तर जर त्या स्वनिमाच्या वापरामुळे बाकीचा सगळा परिसर सारखा असून सुद्धा केवळ त्या एका स्वनिमाच्या वापरामुळे जर शब्दांचे अर्थ वेगवेगळे होत असतील, अर्थभेद त्याच्यामध्ये होत असेल, तरच आपल्याला त्या स्वनांना त्या म्हणजे ते दोन स्वनिम आपल्याला म्हणता येतं. उच्चारदृष्ट्या अशा स्वनिमांचा म्हणजे गट आपण करू शकतो आणि त्या गटाला मग त्या म्हणजे स्वनाचंच नाव देऊन मग स्वन नंबर 1 स्वन नंबर 2 म्हणजे स्वनिम असं आपण म्हणू शकतो. कारण उच्चारदृष्ट्या सारखे पण तिथे लक्षात घ्यावं लागतं आणि त्या पद्धतीने गट करून आपण त्याला स्वनिम म्हणू शकतो. या स्वनिमाचाच वापर जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या शब्दांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे होताना आपल्याला दिसतो, तेव्हा साहजिकच त्या स्वनिमाची ती वेगवेगळी रूपं असल्यामुळे, उच्चारदृष्ट्या वेगवेगळी रूपं असल्यामुळे त्याला आपल्याला काय म्हणावं लागतं, तर स्वनांतर म्हणावं लागतं. कारण स्वनदृष्ट्या एकच दिसत असला तरी मात्र उच्चारदृष्ट्या त्याच्यामध्ये काही अंतर असतं, त्याच्यामध्ये काही फरक असतो आणि म्हणून आपल्याला त्याला स्वनांतर म्हणावं लागतं. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की एखाद्या भाषेमध्ये एखाद्या शब्दामधला नेमका स्वन कोणता, स्वनिम कोणता आणि स्वनांतर कोणतं, हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्या स्वनाचा वापर भाषेमध्ये कशा प्रकारे होतो, तो वैधर्म्ययुक्त विनियोग आहे की तो पूरक विनियोग आहे की तो मुक्त विनियोग आहे, हे बघून आपल्याला तो स्वन आहे, स्वनिम आहे की स्वनांतर आहे हे आपल्याला ठरवता येऊ शकतं. आणि म्हणून म्हणजे ह्या पद्धतीने या विनियोग तत्वाचा वापर आपल्याला भाषेमध्ये या स्वनिम निश्चितीसाठी करावा लागतो किंवा स्वनिम निश्चितीसाठी या म्हणजे पद्धतीने विनियोग तपासला, विनियोग पाहिला, त्या स्वनाचा भाषेमध्ये होणारा विनियोग आपण पाहिला किंवा त्याचा अभ्यास केला की साहजिकच त्या भाषेमधले स्वनिम ठरवता येणं शक्य होतं. आणि म्हणून भाषा वैज्ञानिकांनी हे विनियोगाचं तत्व आपल्याला या स्वनिम निश्चितीसाठी सांगितलेलं आहे किंवा स्वनिम ठरवताना, एखाद्या भाषेमधले स्वनिम ठरवताना ते कशा पद्धतीने ठरवता येऊ शकतात याबद्दलची जणू एक प्रकारे ही युक्ती किंवा ही एक ज्याला आपण म्हणू शॉर्टकट, तर तो तसा दिलेला आहे. तो पडताळून म्हणजे स्वनाचा वापर भाषेमध्ये कसा झालेला आहे, या 3 प्रकारांपैकी कसा झालेला आहे ते बघून त्याच्यावरून आपल्याला स्वनिम आणि स्वनांतर ठरवता येऊ शकतात. तर या पद्धतीने हे स्वनिम निश्चितीचं किंवा स्वन, स्वनिम, स्वनांतर यांच्या विनियोगाचं आणि समजून घेण्याचं तत्व आपण पाहिलेलं आहे. इथे आपण थांबत आहोत. आपण सर्वांना धन्यवाद. आपण परत एकदा या सगळ्यांचे या पद्धतीचे अनेक शब्द आपण आपल्या भाषेमधले शोधावे, त्याच्यामधला पडताळा घ्यावा. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये तो स्वन कुठे येतो, तो आल्यामुळे काय बदल होतो, उच्चारात काय बदल होतो वगैरे वगैरे या पद्धतीच्या बाबी आपण एक प्रात्यक्षिक म्हणून करून बघाव्या असं मी अपेक्षा करेन. आणि या पद्धतीने आपण ह्या संकल्पना मग आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे समजून येऊ शकतील. तर आजच्या तासाला एवढंच. आपला निरोप घेते. धन्यवाद.